लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून। दरम्यान यावेळेस लोअर फुलटॉस चांगला टोळाला बघायचा आहे कव्हरच्या डोक्यावरून। यावेळेस चांगला फटका होता। लॉंग ऑफ रिझम मध्ये मात्र फक्त एकच धाव यावेळेस अर्जित केली जाईल। तर एका धावेने अमोल स्वतःचं खातं खोलतोय तर श्री गणेश करतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम। दरम्यान एका धावेने धाव फलकाला सुरुवात करतोय यावेळेस अमोल। दरम्यान सचिन ज्याने कालच्या दिवसामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती आणि प्रितेश ज्याने चांगली फलंदाजी केली होती पहिल्या दिवसामध्ये, यावेळेस अप्रतिम फटका डोळ्याचं पारडं फिरणारा कव्हरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय। यावेळेस बिग बिग हाय अँड हँडसम सिक्सर, सिक्सर किंग म्हणून ज्याची ख्याती असणारा हाच तो फलंदाज प्रितेश जोशी ज्याने या स्पर्धेमध्ये 14 षटकार लगावलेत। पहिल्याच चेंडूचा सामना करतोय आणि 6 धावेने आपलं खातं खोलतोय तर संघाला निवडून होतोय ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती। दरम्यान पुन्हा एकदा सचिन यावेळेस फुलटॉस मध्ये चेंडू होता, फक्त हलक्या हाताने सन्मान देण्याचं काम करतो यावेळेस प्रितेश। तर एक शिकी सिंगल घेतली जाते, एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते अमोल भोईर या फलंदाजाकडे। दरम्यान चांगली सुरुवात यावेळेस प्रितेश आपल्या संघाला करून देत असताना या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सिक्सर झळकवणारा एकमेव फलंदाज प्रितेश जोशी। आतापर्यंत 15 षटकार लगावलेत, एक चौकार लगावलाय, 117 धावा। यावेळेस चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त सन्मान देण्याचं काम करतोय यावेळेस अमोल। सचिन एक चांगला गोलंदाज आहे याचं भान ठेवत अमोल सुद्धा त्याला सन्मान देण्याचं काम करतोय। एक फिरकी गोलंदाज आहे, कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजीमधून तोच हा गोलंदाज, वय वर्ष 45 असणारा। मागच्या सामन्यात कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये ज्याने सामनावीरचा पुरस्काराचा मान पटकावला होता तोच हा गोलंदाज सचिन। मात्र फलंदाजी कोण करतोय? प्रितेश, ज्याची तलवार बॅट तलवारीच्या साहाय्याने फिरते। यावेळेस आणखी एक मोठा फटका डीप स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये। धावा मिळतील त्या म्हणजे फक्त एक, तर एका धावेने धाव फलक स्कोर कार्ड सांगतोय धाव फलक धावा लागतात त्या म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांचा जो नंबर आहे जर्सीचा तो 10। यावेळेस 10 धावा धाव फलकावरती। दरम्यान पुन्हा एकदा सचिन, यावेळेस अप्रतिम फटका डोळ्याचं पारणं फिरणारा फटका कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार। दरम्यान या 4 धावेने पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती त्या म्हणजे 14 धावा। तर नक्कीच प्रितेश यांच्यासाठी खुशखबर, सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर 3,500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून। तसेच अमोल यांच्याकडे खुशखबर असणार आहे, सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 2,000 रुपये पारितोषिक असणार आहे। तसेच एका षटकारासाठी 1,000 रुपये पारितोषिक स्वाद चायनीजचे प्रोप्रायटर बंटी भोईर यांच्याकडून। दरम्यान यावेळेस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाची धावसंख्या 14। यावेळेस हेमंत, यावेळेस सुरेख गोलंदाजी हेमंत हाच तो गोलंदाज ज्याने कालच्या सामन्यामध्ये कोलशेज संघाविरुद्ध 6 चेंडूंमध्ये 3 धावा हव्या असताना त्या 3 धावा डिपेंड केल्या होत्या, फक्त 1 धाव खर्च केली होती आणि SK महागिरी या संघाला या मोमेंट पर्यंत आणून ठेवलाय। हाच तो गोलंदाज SK महागिरी संघाचा हेमंत। एक चांगली लढत आपल्याला इथं पाहायला मिळते, चांगल्या गोलंदाजीचा भरणा आहे SK महागिरी संघाकडे, तर चांगल्या फलंदाजीचा भरणा आहे गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाकडे। दरम्यान पुन्हा एकदा हेमंत सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती, सामना करतोय अमोल भोईर। यावेळेस भिरकावून दिला चेंडूला ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी, झेल मध्ये परावर्तित होईल आणि यावेळेस पाहायचंय झेलचितच्या रूपाने यावेळेस अमोल भोईर यांच्या खेळाचा अंत होतोय। पहिला धक्का बसतोय
गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला 15 या धावसंख्येवरती. मी मायक्रोफोन घेतल्या घेतल्या आधीच म्हणालो होतो चांगलं गोलंदाजीचं भरणं आहे एस के महागिरी या संघाकडे. त्याचंच प्रात्यक्षिक इथं दाखवत असताना हेमंत अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्याच चेंडूवरती अमोल सारख्या एका घातक फलंदाजाला डगआउटमध्ये धरण्याचं काम करतोय. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. नक्कीच सचिन याने थोडंसं महागडं षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्या होत्या, मात्र यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय हेमंत. दरम्यान तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज हेमंत. यावेळेस सामना करतो प्रितेश. यावेळेस क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडण्याच्या आधीच फलंदाज सफल झाला होता. याच कारणास्तव गोलंदाजाने थोडासा अखोटपणे चेंडू हाताळला. दरम्यान यावेळेस निर्धाव चेंडू हाताळतोय हेमंत. दरम्यान यावेळेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये टोळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा चटून चेंडू विसावतो यष्टीरक्षक हातामध्ये. दुसरा मोठा हादरा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला प्रितेश यांच्या रूपाने. प्रितेश यांच्या खेळीचा अंत या ठिकाणी. हेमंत अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करायला हवं हेमंताचं. 4 चेंडू हाताळतोय, 1 धाव खर्च करतोय आणि सलामीची जोडी यावेळेस डगआउट मध्ये धाडण्याचं काम करतोय हेमंत. सुरेख गोलंदाजी, जितकं कौतुक करावं तितकं कमी. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये जर कोणता गोलंदाज असेल तर मी नक्कीच नाव घेईन, ते म्हणजेच एस के महागिरी या संघाचा हेमंत. कारण इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत त्याने केलेली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये कमी धावा देत जास्त विकेट्स घेण्याचं काम केलेलं आहे. आतापर्यंत 7 विकेट्स घेतलेल्या आहेत हेमंताने. मात्र 6 चेंडूंमध्ये 6च्या जास्त धावा देत नाहीये हा गोलंदाज प्रितेश, ज्याने कालच्या दिवसामध्ये 14 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. अशा फलंदाजाला यावेळेस डगआउटमध्ये धाडण्याचं काम करतो हेमंत. आता मात्र फलंदाजासाठी खुशखबर. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले तर लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. खुशखबर आहे गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाच्या फलंदाजांसाठी. दरम्यान पुन्हा एकदा हेमंत सामना करतो विजय वैती. उंच बुरा शरीरयष्टीचा हा फलंदाज. कुवत आहे या फलंदाजामध्ये सुद्धा, क्षमता आहे चेंडूला सीमापार नेण्याची. मात्र पाहावे लागेल यावेळेस सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी होते. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टाकतोय आणि ऑफ स्टिकच्या बाहेर वळवण्याची क्षमता. काय कुवत आहे, काय किमया आहे या गोलंदाजामध्ये. चेंडूवरती आपल्या बोटांची जादू विखरतोय यावेळेस हा गोलंदाज हेमंत. सुरेख गोलंदाजी. दरम्यान शेवटचा चेंडू यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न झेला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान यावेळेस चातुर्य दाखवतोय फलंदाज. ज्यावेळेस धावा येत नाहीयेत त्यावेळेस 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. त्याचाच इथं प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो. विजय यांच्या बॅटमधून 1 धावेने षटक इथे होतं समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 16 धावा. चांगली धावसंख्या आहे म्हणता येईल, चांगली धावसंख्या आतापर्यंत, कारण की 8च्या सरासरीने चाललाय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम हा संघ. मात्र प्रशंसा करायला हवी हेमंत. काय गोलंदाजी केले. ज्यावेळेस बॅट तळपली होती प्रितेश जोशी या फलंदाजाची, 1 चौकार 1 सरकारच्या सहाय्याने स्ट्रायकर गोलंदाज सचिन याच्यावरती प्रहार केला होता. मात्र दुसरं षटक हाताळलं हेमंताने. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि सलामीचे आलेले दोन्ही फलंदाज डगआउटमध्ये धरण्याचं काम केलं. सुरेख गोलंदाजी. दरम्यान यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतो. गोलंदाज येतोय चेतन. सामना करतोय विजय. विजय यांच्यासाठी खुशखबर. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार 2000 रुपये. यावेळेस लेग कट करण्याचा प्रयत्न. सुरेख फलंदाजी. यावेळेस कौतुक करायला हवं विजय यांचं. धावा येत नाहीयेत याचं भान ठेवून एकेरी दुहेरी धाव घेत धाव फलकाला आकार देण्याचं काम यावेळेस विजय करत असताना चातुर्य दाखवतोय आपल्या फलंदाजीमधून. दरम्यान पुन्हा एकदा चेतन. राईट मोरचा मारा. यावेळेस लेफ्ट चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेस डीप मिड विकेटरीच्या मध्ये चांगला झेल टिपला जातोय. 3रा गडी बाद होतोय विजय यांच्या रूपाने. 17 या धावसंख्येवरती. 17 ही धावसंख्या अशुभ आकडा मानला जातो टेनिस क्रिकेट जगतामध्ये. त्याचं प्रत्यय इथं देत असताना या स्पर्धेमधील हा 9वा गडी बाद झालाय 17 या धावसंख्येवरती. सोनोई मरोई मित्रमंडळ व बाळकुमचा राजा
आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. विशेष उपस्थिती आज आम्हाला इथे लाभलेली आहे. सन्माननीय श्री सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळ्या मामा. यावेळेस सुबिन धावचीचा स्तंभ, मात्र यावेळेस सुखरूप आपल्या यष्टामध्ये परततोय रोहित. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळालं आपल्याला. दरम्यान वळूया स्वागत समारंभाकडे. आम्हाला ज्यांनी वेळात वेळ काढून इथे आपली उपस्थिती दर्शवली. दरम्यान पुन्हा एकदा चेतन, यावेळेस सॅक्रस लाईन खेळण्याचा प्रयत्न रोहित यांचा, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान चेतन सूर्यको गोलंदाजी करत असताना यावेळेस 4 चेंडू हाताळतोय, फक्त 2 धावा खर्च करतोय. दरम्यान 5 चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळेस थोडंसं रनअप मध्ये बिघड होत असताना दिसतोय. दरम्यान पुन्हा एकदा चेतन राईट आर्म वरचा मारा करत असताना मग फलंदाजी करतोय रोहित उर्फ भाई. दरम्यान यावेळेस बिरकावून दिला चेंडूला ऑन साइडला, मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतील 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा. खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा लगावल्या होत्या. तर 20 धावा लागते धाव फलकावरती. दरम्यान पुन्हा एकदा चेतन सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस रोहित, यावेळेस अप्पर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र एलिमिनेशन व्यवस्थित मिळत नाही या रोहित यांना. दरम्यान एक धाव नक्कीच मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तर एका धावाने षटक इथे समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती 21 धावा. तर नक्कीच इथे स्वागत समारंभाकडे वळूया. माजी विरोधी पक्षनेते व ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय श्री देवरामजी लक्ष्मण भोईर साहेबांचा इथे आदरपूर्वक सत्कार केला जात आहे. स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नानांना सन्मानित केलं जात आहे. बाळकुम गावाची आन बान शान ज्यांना संबोधलं जातं तेच आमचे लाडके नाना, स्थानिक नगरसेवक. दरम्यान तदनंतर आम्हाला इथे वेळात वेळ काढून ज्यांनी उपस्थिती दर्शवली आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, ज्यांना आम्ही प्रेमाने बाळ्या मामा म्हणून संबोधतो. बांधकाम सभापती जिल्हा परिषद ठाणे, ज्यांच्या नावाने भिवंडी नगरीमध्ये तसेच सन्माननीय श्री ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय श्री संजयजी देवराम भोईर साहेब यांचा इथे आदरपूर्वक सत्कार केला जाते. मायेची उबदार श्वाल व या स्पर्धेची आठवण ज्वलंत राहावी याच कारणासह एक सन्मान चिन्ह, एक मोमेंट देऊन यांना आदरपूर्वक सत्कार केला जाते. धन्यवाद. तर सामन्याकडे एक रंगतदार सामना, एक बिग फाईट मॅच यावेळेस पाहायला मिळतंय. 2 सलग वाईट चेंडू हाताळले जात आहेत. यावेळेस गोलंदाज नीरज यांच्याकडून अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 23 या धाव फलकावरती. सुरेख गोलंदाजी यावेळेस थोडंसं खराब गोलंदाजी करता असताना नीरज सामना करतो. सुबिन एक आक्रमक फलंदाज आहे. सुबिन यावेळेस लाव केला चेंडूला, बाय साय काव कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र पंचांकडून 2 धावांची घोषणा केली जाते. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 25 स्कोर कार्ड वरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धीरज गोलंदाजी मार्क वरती. तर नक्कीच आम्हाला इथे वेळात वेळ काढून ज्यांची उपस्थिती लाभली ते आमचे लाडके मामा
आमच्यातून रजा घेत असताना धन्यवाद मामा, आपली उपस्थिती आपण इथे दर्शवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम बायामा आपलं बाळकुम गावावरती राहू द्या. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस रोहित ऑन फायर. यावेळेस अकुटबाई चेंडू शॉट अँड पुल पुल अँड ब्युटिफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल सिक्सर. सात वेळ धाव संख्या पोहोचते म्हणजेच 32 या धाव फलकावरती सुरेख फलंदाजी. यावेळेस रोहित ऑन फायर. रोहित यांच्यासाठी खुशखबर, सलग 3 षटकार लगावा आणि 3,500 रुपयाचं पारितोषिक लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस नीरज थोडस खराब गोलंदाजी करत असताना, थोडस मागणी षटक हाताळत असताना दरम्यान रोहित ऑन फायर. यावेळेस थोडस रनअप मध्ये बिघड होते नीरजाच्या. नक्कीच दबाव असणार कारण की एक सेट झालेला फलंदाज आहे रोहित. नक्कीच प्रितेश बाद झाल्यानंतर रोहित यांनी लगेचच त्याची जागा भरून काढण्याचा प्रयत्न पुरेपूर करत असताना यावेळेस आणखीन एक मोठा फटका. यावेळेस डीप मिड विकेट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषा पार. बॅक टू बॅक सेकंड अँड हँडसम सिक्सर. थँक्यू डीजे. यावेळेस रोहित ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार. धाव संख्या पोहोचवते ते म्हणजेच 38 या धाव संख्येवरती. भैया षटकारांची हॅट्रिक साध्य करेल का? 3,500 रुपयाचं पारितोषिकाचं मानकरी ठरेल का रोहित? षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक होईल. जर रोहित यांनी या चेंडूवरती षटकार लगावला तर रोहित या स्पर्धेमधील पहिला असा फलंदाज होईल जो षटकारांची हॅट्रिक साध्य करणारा असेल. मात्र नीरज ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र या दिवशी आजच्या दिवसामध्ये थोडस निराश करतोय आपल्या पाठीराख्यांना. दरम्यान पुन्हा एकदा रोहित. यावेळेस खराब गोलंदाजी. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांकडून वाईटचा इशारा. वाईट +1 अशा 2 धावा बोनसच्या रूपाने यावेळेस मिळत असताना कावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला धाव संख्या पोहोचते. धाव फलकात येते म्हणजे 40 धावा. सुरेख फलंदाजी. कौतुक करायला हवं रोहित यांचं. जेव्हा संघ अडचणीत होता त्यावेळेला फलंदाजी करत असताना बघा षटकारांची हॅट्रिक साध्य करेल का रोहित? यावेळेस चांगला चेंडू ब्लॉकल पद्धतीने टाकण्याचा चेंडू बॅटची कडा यावेळेस चेंडू विसरतो यष्टिकच्या हातामध्ये. चौथा गडी बाद होतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंब या संघाचं. रोहित यांच्या रूपाने 40 या धाव संख्येवरती. थँक्यू डीजे. तर नक्कीच टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा. 5 चेंडूंमध्ये 14 धाब्यांची खेळी करून परततोय हा बाळकुंचा वाघ रोहित उर्फ भाई. दरम्यान या सामन्याकडे शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 40 धावा धाव फलकावरती झळकतायत. शेवटचा चेंडू. नीरज यावेळेस सज्ज होतोय. सामना करतोय गणेश. एक चांगला फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. या फलंदाजामध्ये सुद्धा क्षमता आहे चेंडूला सीमापार नेण्याची. यावेळेस फुलटच चेंडू फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस चूक करतोय गणेश आणि बाद होतोय. यावेळेस 5वा गडी बाद होतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंब या संघाचा. गणेश यांच्या रूपाने 40 या धावसंख्येवरती. उत्तरार्धाकडे वळण्याआधी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत.
चला गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दरम्यान या सामन्याकडे एक बिग फाईट मॅच. चला बॅट्समन एस के मागिरी आपले दोन फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवायचे आहेत. काय फलंदाजी झाली आहे यावेळेस. चला गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आपल्याला विनंती असणार आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खूप उशीर झालेला आहे. अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. फायनलचा सामना आमचा प्रयत्न असणार आहे 5 षटकांचा खेळवण्याचा. मात्र जर उशीर झाला तर 4 षटकांचा सामना असणार आहे. तर नक्कीच एस के मागिरी संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवरती उतरते, मैदानामध्ये उतरताना दिसते. तर गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम विनंती असणार आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सोनाई मुरळी मित्रमंडळ व बाळकुमचा राजा आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 पर्व दुसरं 3 दिवस चालणारी स्पर्धा. आजचा मेगा फायनल डे. रसिक प्रेक्षकांची खूप चांगली साथ आम्हाला इथे मिळत असताना खूप खूप धन्यवाद रसिक प्रेक्षकांना. तुम्ही आम्हाला जी साथ दिली या 3 दिवसांमध्ये. दरम्यान वळूया सामन्याकडे. 4 षटकांच्या अभावी 41 धावांचा पाठलाग करायचा आहे एस के मागिरी या संघाला. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच गोलंदाज अमोल भोईर, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. सलामी चालला फलंदाज. चला पंच घाई करायचे, खूप उशीर होतोय. दरम्यान यावेळेस सामन्याला सुरुवात होते. राईटम अराउंड द विकेट यावेळेस गोलंदाजीसाठी सज्ज अमोल भोईर सलामीची जोडी देते. नॉन सेकंडला अतुल स्ट्राईक करतोय तो म्हणजे चेतन, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस पहिला चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन दी ग्राउंड खेळून काढतोय. चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी चांगली फलंदाजी. जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना यावेळेस 2 धावेने स्वतःचं आणि संघाचं श्री गणेश करतोय. धाव फलकाला सुरुवात करतोय. तर रसिक प्रेक्षकांना विनंती असणार आहे मैदानामध्ये ज्या पायऱ्यांवरती जे लहान मुलं बसलेली आहेत त्यांनी कृपया आतमध्ये जायचंय. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 टुडीचे फटके यावेळेस पाहायला मिळतात चेतन यांच्या बॅटमधून. सुरेख एक अष्टपैलू खेळाडू ठाणे नगरीतील एक नामांकित असा खेळाडू असेल एस के महागिरी या संघातील तो म्हणजे चेतन, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. यावेळेस फलंदाजीसाठी आलाय, चांगली फलंदाजी करतोय. दरम्यान पुन्हा एकदा अमोल भोईर. यावेळेस स्लोवर चेंडू, मात्र दिशा व्यवस्थित नव्हती. अप्रतिम फलंदाजी. जितकं कौतुक करावं तितकं कमी या फलंदाजाचं. एक स्ट्रायकर गोलंदाज आहे गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाचा अमोल भोईर. या गोलंदाजावरती प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस चेतन यांच्या बॅटमधून. सलग 3 चेंडूवरती 3 टुडी मारून 6 धावा धाव फलकातील लगवल्या जातात. रसिक प्रेक्षकांना विनंती असणार आहे जे पायऱ्यांवरती जे प्रेक्षक बसलेत त्यांनी कृपया वरती जावं. सेमीफायनलचा सामना आहे, यानंतर आपण फायनलचा सामना खेळणार आहोत. कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये याच कारणास्तव आम्ही आपल्याला विनंती करतो. खूप खूप धन्यवाद आपण आमच्या विनंतीचा स्वीकार केला त्याबद्दल.
दरम्यान वळूया सामन्याकडे. काय सामना आहे. 24 चेंडू 41 धावा. मात्र पहिल्याच षटकामध्ये अमोल भोईर सारख्या एका नामांकित गोलंदाजावरती आक्रमण इथे पाहायला मिळतं चेतन याच्या बॅटमधून. दरम्यान चौथा चेंडू राईट अराउंड द विकेट. सामना करतो चेतन. यावेळेस फुलरलिनचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा मनसुबा होता फलंदाजाचा. मात्र व्यवस्थित चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळत नाहीये फलंदाज. दरम्यान फक्त एकच धाव मिळते. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होतंय चेतन यांच्या मार्फत. दरम्यान यावेळेस एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते अतुल या फलंदाजाकडे. दरम्यान पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघतोय अमोल भोईर. दरम्यान यावेळेस हलक्या हाताने खेळून काढतोय. दरम्यान स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. यावेळेस जर बाळकुम स्पोर्ट्स गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाच्या गोलंदाजांना खुशखबर असणार आहे. अमोल भोईरसाठी खुशखबर असणार आहे. जर या चेंडूवरती गडी बाद केला तर 500 रुपयाचा पारितोषिक लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज सामना करतोय अतुल. यावेळेस चूक करतोय गोलंदाज. लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. नक्कीच थोडस शफल झाला होता फलंदाज. याचाच फायदा उचलण्यासाठी स्टंप अटॅकिंग करण्याचा प्रयत्न होता अमोल भोईर याचा. मात्र लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. चूक करतोय इथं यावेळेस यष्टिरक्षक. 2 धावा बोनसच्या रूपाने मिळतात. धावसंख्या पोहोचते 9 स्कोर कार्ड वरती. दरम्यान शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अमोल भोईर. यावेळेस झेल आहे आणि विजय वैती यावेळेस झेल टिपतोय. पहिला गडी बाद होतोय. 500 रुपयाचा मानकरी ठरतोय अमोल भोईर. यावेळेस लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून. थँक्यू डीजे. चला तर इथं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 24 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान असणार आहे यावेळेस एस के महागिरी या संघासमोर. तर नक्कीच बाळकुम गावाची आणबान शान जलपरी सई आशिष पाटील हिचं इथे आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावरती. हार्दिक हार्दिक स्वागत सई तुझं. वय वर्ष 8 असताना आपलं नाव रोशन करत असताना ही मुलगी बाळकुम गावाचं नाव रोशन करत असताना. दरम्यान यावेळेस गोलंदाजी मार्क मध्ये बदल होतोय. गोलंदाज होतोय विजय वैती. विकेट हॅट्रिक साठी 1,500 रुपये पारितोषिक लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावा फलकाती एस के स्पोर्ट्स महागिरी संघाच्या. 1 गडी बाद 9 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज विजय वैती. सामना करतोय चेतन. चेतन याने मात्र प्रभावित केलंय. आपल्या गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या. दरम्यान यावेळेस शॉट ऑफ लेनचा चेंडू होता. झेल आहे सचिन चेंडूच्या खाली आणि यावेळेस दुसरा गडी बाद होतोय चेतन यांच्या रूपाने 9 या धावसंख्येवरती.
या सामन्याकडे सुरेख गोलंदाजी यावेळेस विजय वैती पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. सेट झालेला फलंदाज चेतन याला डगआउटमध्ये धरतोय. दरम्यान दुसरा चेंडू यावेळेस अकुटपा चेंडू होता. शॉर्टअम्पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडीसं उसळी थोडी जास्त घेतोय. दरम्यान बॅटची कडा जोडून चेंडू विसरतोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. तर दुहेरी मध्ये प्रवेश करतोय यावेळेस एस के महागिरी हा संघ. म्हणजेच धावा लागतात. धावफल करते एक गडी बाद 10 धावा. सुरेख गोलंदाजी सलग 3 सन्मान्य श्री अंकुश मडवी यांचे इथे आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस आणखीन एक मोठा धक्का. विजय वैती सुरेख गोलंदाजी करत असताना होत असताना यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाची सुरेख गोलंदाजी करत असताना विजय वैती 3 चेंडू हाताळतोय. 1 धाव खर्च करतोय. 2 गडी बाद करण्याचे संपादन करतोय. विजय वैती यांच्यासाठी खुशखबर. जर सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक विजय रास्कल यांच्याकडून. 1 गडी बाद केलेला आहे. या चेंडूवरती जर गडी बाद केला यावेळेस हर्षद स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र थोडंसं दबावामध्ये गोलंदाजी करत असताना विजय थोडं सफल झाला होता. फलंदाज हर्षद लेग स्टिक उडवण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस विजय थोडासा वेगाने चेंडू हाताळतोय एस्टर्नवरती, मात्र थोडासा लेग स्टिक चुकून चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. 11 धावा धाव फलकातील लगावल्या जात आहेत. दरम्यान यावेळेस सुरेख गोलंदाजी गती परिवर्तन करताना दिसला गोलंदाज विजय. आपल्या बोटांची किमया यावेळेस चेंडूवरती दाखवताना यावेळेस विजय वैती निर्धाव चेंडूची सांगत होते. हर्षद सारख्या एका हार्ड हिटर फलंदाजाला यावेळेस रोखून ठेवण्याचं काम करतोय विजय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावले 11 या धाव फलकावरती. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज 5वा चेंडू घेऊन जाईल विजय. यावेळेस कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावचेतन संभव. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट झाला असता विजय वैती यांनी जरा हात घातला नसता तर डायरेक्ट हिट झाला असता. सुरेख क्षेत्ररक्षण होता भूषण भोईर यांच्याकडून. तेवढी चांगली फेक होती, मात्र 1 धाव 1 चिकी सिंगल घेतली जाते. हर्षद आणि योगेश या 2 फलंदाजा दरम्यान धावसंख्या स्थिरावते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 12 धावा. अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मात्र कौतुक करायला हवं गोलंदाज विजय वैती यांचं. इकॉनॉमिकल गोलंदाजी केले. 5 चेंडू हाताळलेत. आतापर्यंत 3 धावा फक्त खर्च करतोय हा गोलंदाज. शेवटचा चेंडू मार्गस्थ गोलंदाज विजय वैती. जर या चेंडूवरती गडी बाद केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून. राईट टर्म वरचा मारा. यावेळेस सामना करतोय योगेश. यावेळेस कुटुंबा चेंडू शॉर्टअम्पूल करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. सुबिन चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस काव कॉर्नर रिझम मध्ये तेवढी चांगली फेक होते. दरम्यान 1 धाव यावेळेस पूर्ण केली जाते. षटक समाप्त होते. क्रमांक 2 2 षटकांच्या अभावी धावा लागल्या जातात धाव फलकावरती. त्यामध्ये 3 गडी बाद 13 धावा. सुरेख गोलंदाजी आता मात्र कमबॅक करून देतोय आपल्या संघाला विजय या सामन्यामध्ये. कारण की अमोल एक स्ट्रायकर गोलंदाज होता. त्या गोलंदाजावरती आक्रमण झालं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या अमोल यांनी, मात्र विजय यांनी कौतुकास्पद गोलंदाजी केली. तर नक्कीच कॅमेरामॅनचं कौतुक करायला हवं. सर्व सीमारक्षकांचं रसिक प्रेक्षकांचं छायाचित्र इथं टिपण्यात येत आहे कॅमेरामॅनच्या माध्यमातून. ज्यावेळेस 12 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्या असतील त्या म्हणजेच 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. यावेळेस सुविन राईट टर्म ओरचा मारा सामना करतोय. यावेळेस
अकुटोबा चेंडू शॉट ऑन पुल बघायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. भाई येतोय चेंडूच्या खाली. आणखीन एक मोठा धक्का बसतोय. चौथा गडी बाद होतोय यावेळेस SK स्पोर्ट्स महागिरी या संघाचा 13 या धावसंख्येवर. दरम्यान यावेळेस 13 या धावसंख्येवरती चौथा गडी बाद होतोय. चौथा मोहरा बाद होतोय योगेश यांच्या रूपाने. दरम्यान सुबिन अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतोय हा गोलंदाज गावदेवी स्पोर्ट्स पाळकुम संघाचा. पुन्हा एकदा राईट मोरचा मारा. यावेळेस अकुटोबा चेंडू शॉर्ट अँड पुल बघायचा. पुल अँड सक्सेसफुल होईल का? मात्र उंची जास्त, लांबी कमी, परावर्तित होतोय झेल मध्ये. प्रितेश चेंडूच्या खाली बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय यावेळेस सुबिन यांच्या षटकामध्ये. यावेळेस सुबिन सुरेख गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 मोहरे टिपताना यावेळेस हॅट्रिकची संधी पाहूया. या स्पर्धेमधील तिसरी हॅट्रिक साध्य करेल का? जर हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून. आयटम ओरचा मारा. यावेळेस क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न होता. खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. भाई विकेटच्या मागे यावेळेस चांगली विकेट किपिंग करत असताना निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजी यावेळेस सुबिन याच्या मार्फत. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज राईट ओरचा मारा सामना करतोय सोहम. यावेळेस ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर राखला चेंडू. नक्कीच पंच संदेश सर वळत आहेत, सांगतात हा वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भरते. धावसंख्या पोहोचते 14 स्कोअर कार्ड वरती. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज सुबिन. यावेळेस अकुटोबा चेंडू होता. खूपच बाहेरचा चेंडू. खूप वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्नामध्ये यावेळेस दिशा भरकडतोय गोलंदाज. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भरते. धावसंख्या पोहोचते 15 या धावसंख्येवरती. अजूनही 26 धावांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9. तर रसिक प्रेक्षकांसाठी खुशखबर. आयवा जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आयोजक सन्माननीय श्री अनिल बाळकृष्ण पाटील यांच्याकडून, तसेच लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये पारितोषिक म्हणजेच 1000 रुपयाचं पारितोषिक आयवा जेलसाठी. रसिक प्रेक्षकांना खुशखबर. दरम्यान यावेळेस चांगला फटका. यावेळेस सचिन झेल घेण्याचा चांगला प्रयत्न, मात्र चांगला चेंडू अडवला जातोय. आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्याचं काम यावेळेस सचिन मडवी यांच्या मार्फत होत असताना दरम्यान एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या पोहोचते 16 या धावसंख्येवरती. हळूहळू SK महागिरी हा संघ धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र अजून सुद्धा 25 धाव्यांची गरज आहे. अनंत यावेळेस संघाचा संगनायक, संघाचा कर्णधार यावेळेस खेळपट्टीवरती आपली बॅट घेऊन. नक्कीच बऱ्याच वेळा मी यांची फलंदाजी पाहिली आहे. या फलंदाजामध्ये सुद्धा क्षमता आहे चेंडूला सीमापार नेण्याची. मात्र सुबिन यावेळेस राईट ओरचा मारा करत असताना आनंद यावेळेस फुल टच चेंडू भिरकावून दिलाय ऑन साइडला. मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच हा चेंडू जर डीप मिड विकेटसाठी गेला असता तर नक्कीच 6 धावा नक्कीच आल्या असत्या SK महागिरी या संघासाठी. मात्र या 2 धावेने धाव सलग पुढे सरकतोय. 18 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्या जातात. 7 चेंडू 23 धावा. 7 चेंडू 23 धावा. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या स्पर्धेचं, ह्या सामन्याचं चित्र काय असेल हे सांगण्यासाठी हा चेंडू निर्णायक असणार आहे. सुबिन गोलंदाजी मार्क वरती सज्ज. आनंद
संघाचा संघनायक संघाचा कर्णधार यावेळेस सामना करण्यासाठी सज्ज. यावेळेस शेवटचा चेंडू राईट आर्म वरचा मारा. अकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा दिशाभर करतोय गोलंदाज. दबावाच्या पवित्र्यामध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेस सुबिन सेबॅस्टियन वाईट चेंडू हाताळतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. आता मात्र 19 धावा स्कोर कार्ड वरती. 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. एक रंगतदार मॅच. यावेळेस अकोटप्या चेंडू शॉर्ट पूल केलाय मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेस चेतन येते चेंडूच्या खाली मात्र फक्त एकच धाव यावेळेस अर्जित केली जाते अनंत यांच्याकडून. दरम्यान षटक समाप्त होता क्रमांक 3. 3 षटकांच्या अभावी धावा लागतात धावफलकावरती त्या म्हणजेच 20 धावा. अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. सोनूआई मोरोई मित्रमंडळ व बाळकुंचा राजा आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020. कोण ठरेल अंतिम सामन्यामध्ये जाणारा संघ थोड्याच वेळात आपल्याला इथे समजेल. आता मात्र खुशखबर गणेश भोईर यांच्यासाठी सलग 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक असणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चालला हा रंगतदार सामना सेमीफायनलचा सामना. नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा आपण एक स्पर्धा पाहणार आहोत. 6, 7, 8 मार्च 2020 हायलँडच्या ग्राउंडवरती सन्माननीय श्री संजयजी देवराम भोईर यांच्या 50व्या वाढदिवसाचा औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा अमर क्रीडा मंडळाच्या वतीनं दरम्यान यावेळेस गणेश सुरेख चेंडू खूप वेगाने चेंडू टाकला होता मात्र व्यवस्थित चेंडूच्या रेषेपर्यंत आलेला नाहीये. अनंत यावेळेस बॅटची एज लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावासाठी. दरम्यान एका धाव्याने धावसंख्या पोहोचते 21 धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 धावांसाठी. धावा पोहोचतात 23. अजूनही 18 धाव्यांची गरज असणार आहे. 4 चेंडू 18 धावा. अनंत एक हार्ड हिटर ठाणे नगरीतील एक हार्ड हिटर म्हणून ज्याला संबोधलं जातं SK महागिरी या संघाचा कर्णधार यावेळेस खेळपट्टीवरती आहे. अनंत याला शेवटचे 4 चेंडू खेळावे लागतील जर हा सामना विजय करायचा असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा राईट मोडचा मारा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा चाटून चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा 1 धाव यावेळेस अर्जित केली जाते. धावसंख्या पोहोचते 24 धावफलकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. एक रंगतदार मॅच. अनंत मात्र यावेळेस स्ट्राईक वरती येतोय सोहम. यावेळेस बिरकावून दिला चेंडूला. यावेळेस एक मोठा फटका डीप मिड विकेट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार. हा षटकार थँक्यू डीजे. यावेळेस हा षटकार एक संजीवनी देऊन जातोय. 2 चेंडू 11 धावा. यावेळेस मात्र आयवा जेलचा प्रयत्न केला होता शशांक पाटील यांनी मात्र झेल निसटला. 1000 रुपये नक्कीच मिळाले असते यावेळेस शशांक पाटील यांना. संध्याकाळची सोय झाली असती मात्र झेल निसटला. 1000 रुपये निसटले. अजूनही 2 चेंडू 11 धावा. यावेळेस सोहम ऑन फायर. या सामन्यामध्ये रंग भरत असताना यावेळेस सोहम सुरेख फलंदाजी सोहम याच्या मार्फत काय फलंदाजी करतोय. नक्कीच जेव्हा 1 धाव घेतली त्यावेळेस सोहम यांनी स्ट्राईक घ्यायला हवी होती. 2 चेंडू 11 धावा. काय रंगतदार मॅच आहे. SK महागिरी यावेळेस खूप वेगाने चेंडू टाकला होता मात्र व्यवस्थित चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळला नाही आहे यावेळेस सोहम. मात्र 1 धाव देऊन जाते. 1 चेंडू 10 धावा. 1 चेंडू 10 धावा आम्ही होताना पाहिल्या आहेत रणजितच्या ग्राउंडवरती. मात्र यावेळेस असं कोणतं चित्र पाहायला मिळेल का. 1 चेंडू 10 धावा.
गणेश भोईर यावेळेस गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हरचा मारा करत असताना सामना करतोय अनंत. यावेळेस मात्र कोणताही फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही अनंत याने. निर्धाव चेंडू सांगत आहोत तर हार्डलक एस के महागिरी. तर बेस्ट ऑफ लक यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ. आपण आपले सर्व खेळाडू घेऊन खेळपट्टीच्या बाजूला उभं राहायचंय. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण मैदानामध्येच राहायचंय. त्याच ठिकाणी आपला टॉस केला जाईल. तसेच वेद 11 कोपरी संघाच्या सर्व खेळाडूंनी मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. वेद 11 कोपरी. चला वेद 11 कोपरी तसेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम अंतिम सामना फायनलचा सामना आपण खेळणार आहोत. नाणेफेचा कौल केला जाईल. तर ह्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच सन्मानकडे ठरतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभ या संघाचा. ज्यावेळेस संघ अडचणीत होता त्यावेळेस 2 षटकाराच्या साहाय्याने धाव फलकाला वेग आणून दिला तोच रोहित उर्फ भाई यांनी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लवकर धावत यायचं भाई, धावत यायचंय. आपला अंतिम सामना नक्कीच पाहावा लागेल 5 षटकांचा होईल की 4 षटकांचा होईल. आयोजक नक्कीच आम्हाला सांगतील थोड्याच वेळात. माजी विरोधी पक्षनेते व ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय श्री संजय देवरामजी लक्ष्मण भोईर यांच्या शुभ हस्ते भाई यांना इथे सन्मानित केलं जात आहे. तसंच अमोल भोईर यांनी सुद्धा यायचंय. शेवटच्या चेंडूवरती त्यांनी गडी बाद केला होता. त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. यावेळेस अमोल अंकुश मडवी साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमोल भोईर यांना सन्मानित करावं. शेवटच्या चेंडूवरती जो गडी बाद केला त्यासाठी लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अमोल बेस्ट ऑफ लक. रोहित यांनी यायचंय व्यासपीठावरती. तर सर्व खेळाडूंनी मैदानाच्या दुतर्फा उभं राहायचंय. तर रोहित मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. रोहित खूप चांगली फलंदाजी केली. 2 षटकार लगावले. आपल्या संघाला चांगली धाव फलक मजल मारून दिली. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये बाळकुंभच्या आपल्या होम ग्राउंड मध्ये फायनल मध्ये प्रवेश केला असतो? नक्कीच खूप चांगलं वाटतंय आणि आज पहिल्यांदा कॅप्टननी आपल्याला परफॉर्मन्स करायला पुढे पाठवलं. त्यांचा पण आभार मानतो आणि एक चान्स भेटला त्यात मी चांगला गेलो. खूप बरं वाटतं आणि पहिला चान्स भेटला आणि त्या चान्स मध्ये तू मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलायस. खूप चांगला दिवस असेल तुला आजचा हा. तर अंतिम सामन्यामध्ये विजयी करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल का? नक्कीच हे काय जे आहे आज आम्ही आहे इथे ते फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याच्यामुळेच आहे. धन्यवाद. हा होता रोहित. बेस्ट ऑफ लक रोहित नेक्स्ट मॅच साठी. तर मी विनंती करतोय मैदानाच्या दुतर्फा आपण उभं राहायचंय. वेद 11 आणि गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभ दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी. तर मान्यवरांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण नाणेफेचा कौल करण्यासाठी आपण मैदानामध्येच प्रवेश करायचा आहे. ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक सन्माननीय श्री देवरामजी भोईर साहेब तसेच अंकुश मडवी साहेब यांच्या समन्वयात या ठिकाणी अंतिम सामन्याचा टॉस केला जाईल खेळपट्टीवरती.
तर नक्कीच दोन्ही संघाच्या खेळाडूने खेळपट्टीच्या दुतर्फा उभं राहायचं आहे. आवाज आवाज थोडा आवाज सोडतो आणि जो तो फिरू का तो तिकडं तो साऊंड करतो. तर नक्कीच अंतिम सामन्याचा टॉस करण्याआधी आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. आपल्या भारताची शान त्याचे सर्वजण सुरुवात राष्ट्रगीताने करत असतो. तेच आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. त्यानंतर आपण श्रद्धांजली घेणार आहोत. तर माझी विनंती असणार आहे डोक्यावरचे कॅप्स आणि गॉगल्स ज्याने घातले असतील जे समोर आहेत, समोर महेश या साईडला तुझ्या समोर जे आहेत ना त्यांना पण तिकडे घे ना, कारण कॅमेरा आपला तुमच्या मागे आहे. तर नक्कीच आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. विश्राम होंगे विश्राम, सावधान होंगे सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. माता की वंदे. तर लगेच आपण थोडं अजून 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहणार आहोत स्वर्गीय बाळकृष्ण रमा पाटील तसेच स्वर्गवासी करण संतोष म्हात्रे यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. 15 ते 20 सेकंद आपण स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली सुरू आहे. ओम शांती शांती. तर चला वळूया सामन्याकडे. अंतिम सामना सुनय मुरई मित्रमंडळ व बाळकुंचा राजा आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 चा फायनल डे चा फायनल सामना आपण पाहतोय. गाव देवी स्पोर्ट्स बाळकुम विपक्ष वेद 11 कोपरी ठाणे नगरीतील एक बलाढ्य संघ, तर ठाणेच नगरीतील बाळकुम गावातील एक बलाढ्य संघ गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या दोन संघादरम्यान एक रंगत झुंज. नक्कीच नाणेफेकीचा कोल नानांच्या हस्ते येथे संपन्न झाला. तर मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपल्या समवेत ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय श्री देवरामजी भोईर साहेब स्थानिक नगरसेवक, तसेच स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अनिल बाळकृष्ण पाटील, तसेच अंकुश मुडवी साहेब, तसेच सन्माननीय श्री तन्मय बळीराम भोईर,
चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या वतीने रणवीचा कोल लागला आणि त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. 1 षटक पॉवर प्ले असेल. तसेच वेद 11 कोपरी टायमिंगचा पुरे म्हणजे सामना 4-20 मिनिटात 15 मिनिटात. तर दोन्ही संघांना नंबर विनंती असणार आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. 4 षटकं पूर्ण करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल. तसेच शेवटचा सामना आहे मेगा फायनल चा सामना आपण इथे बघतोय. तर रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती असणार आहे जे युट्यूब कॅमेरामॅनच्या बाजूला जे पायऱ्यांवरती रसिक प्रेक्षक बसलेत तर प्रेक्षकांना विनंती असणार आहे की आपण कृपया आतमधल्या बाजूला जायचंय. एक चांगली रंगत आपल्याला इथे पाहायला मिळेल. सोनोई मुरळ मित्रमंडळ आयोजित बाळकुमचा राजा स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 चा मेगा फायनल 4 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिला षटक पॉवर प्ले असेल. वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक घेऊन येतोय अमोल भोईर. सामना करतोय तुषार पवार. यावेळेस राईट आर्म अराउंड द विकेट टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू ब्रेकऑन देण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. मात्र व्यवस्थित एलिमिनेशन होत नाहीये फलंदाजाचं. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगत होत आहे. मात्र विकेट किपर इथे चूक करतोय. 1 धाव मिळतंय 22 रूपाने. धावफलकाला सुरुवात होते या ठिकाणी वेद 11 कोपरी या संघाच्या एका धावेने. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज अमोल. सामना करतोय तुषार. यावेळेस विरकवण्याचा प्रयत्न मिडॉन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण टिपलं जातं. यावेळेस सुबीने याच्या मार्फत झेल टिपला जातो. पहिला गडी पाहतो तुषार पवार यांच्या रूपाने 1 या धावसंख्येवर. गावागावात एकच वादा दरम्यान यावेळेस अमोल भोईर सफलता प्राप्त करतोय. दरम्यान यावेळेस तुषार पॅव्हलियनच्या दिशेने परतताना दिसतोय. हाच तो तुषार जो स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये अमर क्रीडा मंडळ बाळकुमच्या वतीनं एक चांगला गोलंदाज म्हणून ठरला होता. दरम्यान यावेळेस डगआउटच्या दिशेने परतताना तर 2 नंबरचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना नम्र विनंती असणार आहे जे आपण पायऱ्यावरती बसलेले आहात आपण जरा आतमधल्या दिशेने जायचंय. दरम्यान यावेळेस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. धावचीचा संभव आहे. चेतन यावेळेस चेंडू गॅदर करतोय फेक करतोय तत्वर एक चिकी सिंगल यावेळेस पूर्ण केली जाते. संतोष आणि प्रमोद हे 2 फलंदाज एक चिकी सिंगल घेतली जाते. तर एका धावेने धाव फलक पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 2. स्कोर कार्ड वरती एक चांगली बिग फाईट मॅच इथे पाहायला मिळते. स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 पर्व 2. गत वर्षीचा चॅम्पियन्स यावर्षी या स्पर्धेमधून बाहेर होताना दिसला आपल्याला. मात्र यावर्षी आपल्याला नवीन चॅम्पियन्स पाहायला मिळेल. रसिक प्रेक्षकांची सुद्धा खूप चांगली साथ आम्हाला इथे मिळत असताना खूप खूप धन्यवाद रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं. दरम्यान पुन्हा एकदा अंबोल सामना करतोय संतोष.
यावेळेस लोअर फुलटस मध्ये चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न धावची समूह आणि यावेळेस अचूकरित्या यष्टांवरती चेंडू फेक केली जाते. स्वप्नील लोखंडे याच्याकडून दुसरा गडी बाद होतोय 2 या धावसंख्येवरती. यावेळेस चांगली गोलंदाजी होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभी या संघाचं दरम्यान 2 या धावसंख्येवरती दुसरा मोहरा त्या ठिकाणी बाद होतोय. सलामीची जोडी परत ते डगआउट मध्ये दरम्यान 5वा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. यावेळेस अमोल पहिल्या या आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल तर 9 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सुद्धा हाताळत असताना खूप कमी धावांमध्ये रोखण्याचं काम करतोय यावेळेस अमोल. यावेळेस सुरेख चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याचा योग्य वापर यावेळेस करत असताना अमोल भोईर फक्त आणि फक्त बचावात्मकरित्या चेंडूला खेळून काढतोय. यावेळेस फलंदाजाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकण्यात आलेला चेंडू कॅन्सर ज्याला संबोधलं जातं त्याचा योग्य वापर करत असताना यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस रिव्हर्स शॉटचा मनसुबा होता फलंदाजाचा मात्र यावेळेस बीट होतोय फलंदाज बीट होतोय. यष्टीरक्षक 1 धाव मिळते 22च्या रूपाने. षटक समाप्त होतं क्रमांक 1. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावधी त्या म्हणजेच 3 धावा 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या. खूप चांगलं आयोजन खूप चांगलं नियोजन यावेळेस स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 आयोजक सन्माननीय श्री अनिल बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 77,777 रुपये व एक आकर्षक चषक. तसेच द्वितीय पारितोषिक 33,333 रुपये व एक आकर्षक चषक. तसेच तृतीय पारितोषिक 15,555 रुपये व एक आकर्षक चषक. तसेच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज एक कूलर व एक आकर्षक चषक. तसेच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर एक LED TV व एक आकर्षक चषक. खूप चांगली स्पर्धा खूप चांगलं आयोजन. सलग 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अनिल बाळकृष्ण पाटील यांच्याकडून. तसेच जे कटआउट लावलेले आहेत मैदानाच्या बाहेर 4 त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसेच आईबाजील आईबाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस ऑस्ट्रिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंचांकडून वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भरते. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या जातात 4. रसिक प्रेक्षकांसाठी खुशखबर आईबाजीलसाठी 500 रुपये पारितोषिक अनिल पाटील यांच्याकडून तर 500 रुपये पारितोषिक लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून. दरम्यान यावेळेस अकराझेलन खेळण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंच राजेश सर वळतात आमच्या बाजूला सांगतात हा वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर हाताळतोय. यावेळेस सुबिन सेबॅस्टिन हा गोलंदाज थोडासा दबावामध्ये गोलंदाजी करत असताना दबाव असणारच का नसणार दबाव. सामना कोणता आहे फायनलचा सामना अंतिम सामना मेगा फायनल सामना. याच कारणास्तव गोलंदाजावरती दबाव असणार. यावेळेस वेद 11 कोपरी संघ फलंदाजी करत असताना यावेळेस लेग स्टिकच्या थोडासा वरतून ट्रॅव्हल होत असताना चेंडू नक्कीच असं वाटलं होतं फलंदाजाला की वाईट जाईल की काय. मात्र अंतिम क्षणी दक्ष लक्ष यावेळेस पंचांचं लेग स्टिकच्या थोडासा वरतून जाणार चेंडू निवांत चेंडू हाताळतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून करतोय धाचूचा संभव. यावेळेस भूषण भोईर खूप वेगाने चेंडूवरती आला होता मात्र एक शिकी सिंगल यावेळेस घेतली जाते पूर्ण केली जाते तर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. दरम्यान यावेळेस प्रमोद आणि रोहन हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. क्रमांक 3 आणि क्रमांक 4 तेजस जोशी यांच्यासाठी खुशखबर. व्हॉलंटियर्स तेजस जोशी जर आपण झेल टिपला तर 2000 रुपयाचं पारितोषिक सीमेच्या बाहेर.
अनिल पाटील यांच्याकडून यावेळेस आखोटोबा चेंडू शॉट फुल अँड सक्सेसफुल. मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त एक. 7 धावांवरती धावसंख्या स्थिरावते. यावेळेस वेद 11 कोपरी या संघाची चांगली गोलंदाजी होते. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाची आतापर्यंत बाळकुमच्या क्रीडांगणामध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असणारा सामना आपण पाहतोय स्वर्गीय बाळकृष्ण स्मृती चषक 2020 चा अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना. एक रंगतदार सामना आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम तर दुसऱ्या बाजूला झुंज देत असताना वेद 11 कोपरी हा संघ. यावेळेस फुलवलेचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस्टमिंग स्ट्रोक झेल आहे. मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो नो मॅन्स लँड मध्ये. यावेळेस चेतन खूप वेगाने चेंडूवरती येतोय. मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन फलंदाजांमध्ये, रोहन आणि प्रमोद. सुरेख. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक फलंदाज आपल्या संघासाठी सर्वस्व देण्याचं काम यावेळेस करत असताना दरम्यान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हरचा मारा करत असताना सुबिन एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज सामना करतोय. यावेळेस प्रमोद. यावेळेस लोअर फुलटच चेंडू होता, स्वतः फलंदाजीमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न, धावचीचा संभव होता. मात्र फेक व्यवस्थित होत नाहीये, यष्टांवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस सुबिन चांगली गोलंदाजी हाताळतोय. नक्कीच पहिले 2 चेंडू वाईड हाताळले होते, अवांतर धावसंख्या दिली होती वेद 11 कोपरी या संघाला. मात्र तदनंतर काय वापसी केले. दरम्यान शेवटचा चेंडू हाताळण्यास सज्ज गोलंदाज सुबिन. राईट आर्म ओव्हरचा मारा सामना होतो प्रमोद. यावेळेस भिरकावून दिला ऑन साईडला चेंडूला, डीप मिडविकेट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेस चेतन याच्या मार्फत. दरम्यान थोडासा फ्लंबल झाला क्षेत्ररक्षक, त्याचा फायदा उचलताना हे दोन फलंदाज 2 धावा धावून पूर्ण करतायत आणि 2 धावांनी धावसंख्या स्थिरावते. ते म्हणजेच दुहेरी आकड्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा लागतात. धाव फलकातील 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या यावेळेस वेद 11 कोपरी या संघाची संत आणि सावध गतीने यावेळेस धावा जमवण्याचं काम करतायत. चला घाई करायची, खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. दरम्यान आणखी एक खुश खबर, किसान विश्वकर्मा यांच्यासाठी खुश खबर. जर सीमेच्या बाहेर आपण जिल्हा टिपला तर 500 रुपये पारितोषिक राजेश कांबळे यांच्याकडून. दरम्यान यावेळेस विजय वैती ज्यांनी मागचं षटक खूप चांगलं हाताळलं होतं, मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम षटक हाताळलं होतं, यावेळेस सुद्धा चांगलं चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू ब्लॉक कॉल पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न, खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान बचावात्मकरित्या यावेळेस फलंदाज चेंडू खेळून काढतोय. फक्त 1 धाव यावेळेस अर्जित केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मिडॉन रिझर्व मध्ये अमोल भोईर यांच्याकडून. दरम्यान पुन्हा एकदा विजय सामना करतोय प्रमोद. यावेळेस बिरकावून दिला चेंडूला ऑन साइड, लावूनची जास्त मिस्टमिंग स्ट्रोक चेतन चेंडूच्या खाली. मात्र यावेळेस थोडस शॉर्ट चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त 1 धावसंख्या पोहोचते, ते म्हणजेच 15-13 या धावसंख्येवरती. यावेळेस विजय पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न ऑन साइडला. मात्र यावेळेस बॅटची कडाडून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त 1 धावसंख्या पोहोचते 14 या धावफलकावरती. यावेळेस विजय चांगली गोलंदाजी करतोय, इकॉनॉमिकल गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. अमोल यांनी पहिल्या षटक हाताळलं होतं, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. तदनंतर आला गोलंदाज सुबिन, फक्त 8 धावा खर्च केल्या. तदनंतर आला गोलंदाज विजय. यावेळेस विजय यांनी प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजी मार्क मधून. 3 चेंडू हाताळतोय, 3 धावा खर्च करतोय. दरम्यान 4था चेंडू टाकण्यास सज्ज राईट आर्म ओव्हरचा मारा. यावेळेस सामना करतोय रोहन, क्रमांक 4चा फलंदाज. यावेळेस अकोटोबा चेंडू शॉर्ट अँड पुल बघायचा आहे, मात्र उंची जास्त लांबी कमी. 1 वन बाउन्स चेंडू अडवला जाईल. यावेळेस सुबिन खूप वेगाने येतो चेंडूवरती. दरम्यान फक्त 1च धावेवरती समाधान करायला लावतो यावेळेस सुद्धा. तर यावेळेस खुशखबर किसन उर्फ हॉलबॉय यांच्यासाठी जर सीमेच्या बाहेर आपण झेल टिपला तर 200 रुपयाचा पारितोषिक राजेश कांबळे यांच्याकडून.
दरम्यान यावेळेस सुरेख गोलंदाजी विजयवती यांच्याकडून हळूवारपर्यंत टाकला चेंडू, गती परिवर्तन करणारा असा गोलंदाज आपल्या बोटांची किमया जादू बिखरताना यावेळेस चेंडूवरती. तर यावेळेस तिसरा गडी बाद होतोय 15 या धावसंख्येवरती वेद 11 कोपरी या संघाचा. दरम्यान यावेळेस विजय खूप चांगली गोलंदाजी करत असताना 5 चेंडू हाताळतोय, 4 धावा खर्च करतोय, 1 गडी बाद करण्यास यश संपादन करतोय. दरम्यान धावसंख्या स्थिरावले ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. दरम्यान शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज यावेळेस गोलंदाज विजय सामना करतोय. नवीन फलंदाज भास्कर. या फलंदाजामध्ये क्षमता आहे, आम्ही बघितली आहे याची फलंदाजी. जेव्हा एका चेंडूमध्ये 6 धावा हव्या होत्या त्यावेळेलाच गोल्डन षटकार याच फलंदाजाने लगावला होता. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, फ्लेम बोलतोय क्षेत्ररक्षक. यावेळी अमोल भोईर चूक करताना दिसतोय. चेंडू अडवायचा होता मात्र 2 पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 1 धाव यावेळेस पूर्ण केली जाते. षटक समाप्त होते क्रमांक 3. 3 षटकांच्या अभावी यावेळेस धावा स्थिरावतात. धावफलकावरती 3 गडी बाद 16 धावा. 3 गडी बाद 16 अशी धावसंख्या यावेळेस वेद 11 कोपरी या संघाची. चांगली धावसंख्या म्हणता येईल. आतापर्यंत चांगली धावगती राखून ठेवलेली आहे कारण की चांगली गोलंदाजी आहे वेद 11 कोपरी या संघाकडे. सोळा धावा स्थिरावतात धावफलकावरती. मेगा फायनल आपण पाहतोय सोनवाई मोरवाई मित्र मंडळ व बाळकुंचा राजा आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 पर्व दुसरं. खूप चांगलं आयोजन, दर्जेदार नियोजन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान यावेळेस गणेश भोईर यांच्याकडे खुशखबर. हॅट्रिक साध्य करा 1000 रुपये पारितोषिक. निशांत भोईर यांच्याकडून यावेळेस राईट मोरचा मारा, पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे. बघायचा आहे यावेळेस काऊ करणार रिझम मध्ये झेलच्या खाली सुबीन कोणती चूक करत नाहीये. चौथा मोहरा बाद होतोय भास्कर याच्या रूपाने यावेळेस 16 धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. बॅट्समन जरा घाई करायची विनंती असणार आहे, नम्र विनंती असणार आहे कमिटीकडून. आपण जरा फास्ट करायचं आहे कारण की उशीर होतोय. आम्ही 3 षटकांचा सामना खेळवणार होतो मात्र अंतिम सामना आहे, मेगा फायनल सामना आहे. रसिक प्रेक्षकांची सुद्धा आम्हाला विनंती होती की हा सामना 4 षटकांचा व्हायला हवा. याच कारणासह आम्ही हा सामना 4 षटकांचा खेळवला आहे. मात्र आपण थोडीशी घाई करायची आहे. तसेच गावदेवी स्पोर्ट्स संघाला सुद्धा विनंती असणार, आपण सुद्धा घाई करायची आहे. दरम्यान गणेश भोईर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. निशांत भोईर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. यावेळेस फुलटच चेंडू हलक्या हाताने खेळून करतोय डीप मिड विकेट रिझम मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस प्रितेश जोशी या क्षेत्ररक्षकांचं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेक. मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीये. दरम्यान धावसंख्या स्थिरावते 17 धावफलकावरती. 17 ही धावसंख्या नक्कीच टेनिस क्रिकेट जगतामध्ये आम्ही खतरा असे संबोधतो नेहमीच. या स्पर्धेमध्ये 17 या धावसंख्येवरती 9 गडी बाद झालेले आहेत. पाहूया यावेळेस 17चा खतरा कोणाला होतोय, फलंदाजाला की गोलंदाजाला. दरम्यान गणेश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हरचा मारा करत असताना एक वेगवान गोलंदाज दरम्यान सामना करतोय संदेश. यावेळेस 11 जण खेळण्याचा प्रयत्न होता मात्र व्यवस्थित चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळत नाहीये फलंदाज. दरम्यान जमीन लगतचा फटका. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होते प्रितेश यांच्या मार्फत. फक्त एकाच धावेवरती समाधान करायला लावतंय यावेळेस फलंदाजाला. दरम्यान गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या 18 स्कोर कार्ड वरती यावेळेस सामना करतोय रोहन. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण भूषण यांच्या मार्फत. धावचीच संधी मात्र गणेश यावेळेस व्यवस्थित चेंडू गॅदर करत नाहीये. व्यवस्थित क्षेत्ररक्षण होतं भूषण भोईर याचं, तेवढीच चांगली फेक सुद्धा होती मात्र गणेश
भोईर यांनी चेंडू व्यवस्थित गॅदर केलेला नाहीये. दरम्यान एक धाव नक्कीच मिळते आणि एका धावेने सगळी धावसंख्या पोहोचते 19 स्कोर कार्डवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती एखादा जर मोठा फटका आला तर वेद 11 कोपरी या संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारेल. दरम्यान संदेश यावेळेस आधीच शपथ झाला होता मिस्टर मिंग स्ट्रोक आहे झेल होता. मात्र काय होतंय यावेळेस अजय आणि भूषण दोन्ही क्षेत्ररक्षक एक दोघांकडे बघतायत आणि यावेळेस अचूक नेम यावेळेस टिपा होतोय. स्वप्नील लोखंडे यावेळेस धाव बाद करतोय संदेश या घातक फलंदाजाला. तर यावेळेस 5 गडी बाद 19. मात्र काय झालं होतं चांगला चेंडू होता मिस्टर मिंग स्ट्रोक होता. मात्र 2 क्षेत्ररक्षक होते भूषण भोईर आणि अजय हजारे. असं वाटलं भूषणला की अजय झेल टिपेल, अजयला वाटलं भूषण झेल टिपेल. दोघांनी झेल निसटला. मात्र चांगला कमबॅक केला, चांगला बॅकअप यावेळेस पाहायला मिळालं स्वप्नील लोखंडे याच्याकडून. लगेचच चेंडू उचलला आणि फेक केली व्यवस्थित अचूक नेम टिपला यष्टांना वेध घेतला आणि यावेळेस 5वा मोहरा गार्द केला संदेशाच्या रूपाने. दरम्यान शेवटचा चेंडू गणेश भोईर यावेळेस सामना करतोय. यश या शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक सन्मानजनक स्कोर उभी राहील. वेद 11 कोपरी या संघाची यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकला चेंडू. वाईड यॉर्कर यावेळेस हाताळण्याचा प्रयत्न होता गणेशाचा. सफल ठरतो गोलंदाज. षटक समाप्त होतं क्रमांक 4. 4 षटकांच्या अभावी धावा लागतात. धावा करते 19. 20 धावा लागतात आणि 21 धावांचा पाठलाग करायचा आहे गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला. चला तर लगेचच आपण मैदान सोडायचं आहे. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ त्वरा करा, घाई करायची आहे अन्यथा आपल्यालाच उशीर होईल, आपल्यालाच अंधारामध्ये खेळावं लागेल. तर वेद 11 कोपरी संघाने सुद्धा वेळेचं भान ठेवायचं आहे. वेळ दौडू नका, त्वरित क्षेत्ररक्षण लावा. सोनाई मित्रमंडळ बाळकुमचा राजा आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 अंतिम सामना पूर्वार्ध संपतोय. उत्तरार्धाकडे वळण्याआधी आपण ऐकूया एक सुमधुर डीजे ब्रेक. सामन्याकडे अंतिम सामना मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2020 अंतिम सामना. वेद 11 कोपरी यावेळी क्षेत्ररक्षण करत असताना 20 धावा धावफलकात लावल्यात. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रितेश जोशी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकाने ज्या खेळाडूने प्रभावित केलं आपल्या फलंदाजीतून संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 सामन्यांमध्ये 127 धावा कुठल्या आहेत या फलंदाजाने. तर प्रितेश जोशीसाठी खुशखबर, जर पहिल्या षटकामध्ये जर आपण सामना संपून दिला तर जय मल्हार स्पोर्ट्स बाळकुम या संघाकडून 500 रुपये पारितोषिक, तसेच लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर 2000 रुपये पारितोषिक. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांगितलं षटक घेतोय तुषार पवार, एक नामांकित गोलंदाज. सामना करतोय सुबिन. यावेळेस लेकट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. सूर्य गोलंदाजी तुषार पवार हाच तो गोलंदाज ज्याने स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये नाव रोशन केलं होतं. बाळकुम गावाचं अमर क्रीडा मंडळच्या वतीनं खेळत असताना एक चांगली गोलंदाजी केली होती.
तर यावेळेस लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच वळतायत आमच्या दिशेला. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. अवांतर धावसंख्येने गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या धावसंख्येचा धाव फलकाचं सुरुवात होते. श्री गणेश होते. दरम्यान पुन्हा एकदा तुषार सामना करतोय. सुबिन यावेळेस चांगला चेंडू फक्त सन्मान देण्याचं काम करतोय. यावेळेस सुबिन चांगल्या फलंदाजाची हीच भूमिका असते नेहमीच. खराब चेंडूचा समाचार घ्या, चांगल्या चेंडूला सन्मान द्या. यावेळेस चांगला चेंडू होता. गुड लेंथ वरून थोडासा टॉस झाला चेंडू. फक्त सन्मानजनक स्ट्रोक खेळतोय आणि स्ट्राईक रोटेट करतोय. यावेळेस प्रितेश या घातक फलंदाजाकडे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 15 षटकार आणि 2 चौकार लगावणारा हा एकमेव फलंदाज, सिक्सर किंग बाळकुमचा ज्याला संबोधलं जातं तोच हा फलंदाज प्रितेश. यावेळेस तुषार सामना करतोय. प्रितेश यावेळेस दुसरा चेंडू. यावेळेस उंच मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न यावेळेस झालेला नाहीये. बघा हा आहे सामना. धावचीचा संभव मात्र सुखरूप आपल्या स्टेमध्ये परततोय. एक चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण बघतोय ठाणे नगरीतील एक नामांकित गोलंदाज तुषार पवार, तर दुसऱ्या बाजूला ठाणे नगरीतील एक विस्फोटक फलंदाज वेल फिनिशरच्या नावाने जो गाजलेला असा फलंदाज तोच म्हणजे प्रितेश. दोन फलंदाज एकाच संघातून खेळत होते. स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये ज्यावेळेस बाळकुम संघाला अमर क्रीडा मंडळाच्या नावाने 3रं पारितोषिक मिळालं. दरम्यान पुन्हा एकदा तुषार सामना करतोय. प्रितेश यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मात्र शरीराचा वेध घेत असताना पायचीचे अपील, मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आपल्याला जाणवली. याच कारणास्तव पंच राजेश सर तटस्थ अपील फेटाळून होत आहेत. दरम्यान निर्धाव चेंडू सांगता होत आहे, मात्र चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस आकुटपाय चेंडू, मात्र दिशा करतोय गोलंदाज तुषार. खूप वेगाने चेंडू टाकण्याचा प्रावित्र्यामध्ये यावेळेस दिशाभर करतोय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या स्थिरावते 6 या आकड्यावरती. 6 धावा 21 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम हा संघ. दरम्यान पुन्हा एकदा तुषार सामना करतोय. प्रितेश यावेळेस अगोदर चेंडू शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल, मात्र चेंडू ट्रॅव्हल होल टिकर झोन मध्ये धावा मिळतील म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव. यावेळेस धावा स्थिरावत आहेत 7 स्कोर कार्ड वरती. मात्र काय अलर्ट गर्दी आहे रसिक प्रेक्षकांची. आमचे मायबाप खूप खूप धन्यवाद. आपण जो प्रतिसाद आम्हाला दिलात या स्पर्धेच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांचं खूप धन्यवाद. असंच प्रेम बाळकुमचा राजा आणि सोनई मोरवे मित्रमंडळाच्या पाठीवरती आपलं राहू द्या. दरम्यान तुषार पवार राईट ओव्हरचा मारा. यावेळेस लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा जाणारा चेंडू. नक्कीच पंच वळतायत दबावामध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेस तुषार का, कारण की समोर फलंदाज खेळतोय. या स्पर्धेमध्ये 15 षटकार लगावून खेळत असणारा हा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज. 4 पारी खेळलाय. 4 सामन्यांमध्ये 3 सामन्यांमध्ये नाबाद खेळी केली या फलंदाजाने. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा अखोटपा चेंडू फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम करतोय. हुकचा फटका यावेळेस पाहायला मिळतोय. एका धावाने षटक समाप्त होतोय. यावेळेस पहिलं एक षटका समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 9 धावा, म्हणजे एक चांगली सुरुवात करत होते. बिनबाद 9 ही एक चांगली जमेची बाब आहे. आता उर्वरित 18 चेंडू आणि 12 धावा. विजयासाठी 18 चेंडू 12 धावा. काय हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा निर्धार असेल का? मात्र गोलंदाजीचा धार आहे वेद 11 कोपरी या संघाकडे. आता येतोय गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये रसिक प्रेक्षकांचं मन मोहित केलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. तोच गोलंदाज सातत्याने चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करत आलाय या स्पर्धेमध्ये. यावेळेस या स्पर्धेमध्ये त्याला गरज आहे त्या गोलंदाजीची. पाहूया त्या गोलंदाजी प्रत्यक्षित पाहायला मिळेल का. वेद 11 कोपरी संघाकडून खेळत असताना महेश सामना करतोय. सुबिन यावेळेस हलक्या हाताने खेळून काढतोय. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न. धावचीचा संभव मात्र सुखरूप आपल्या यष्टामध्ये परततोय यावेळेस सुबिन आणि प्रितेश. दरम्यान एका धावेने यावेळेस धावसंख्या पोहोचते गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाची. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांचा जर्सीचा नंबर म्हणजेच 10 दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम हा संघ. यावेळेस महेश पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कमध्ये. सामना करतोय प्रितेश. यावेळेस आखोटोबा चेंडू होता. आधीच सफल झाला होता फलंदाज प्रितेश. चेंडू टाकण्याआधीच सफल झाला होता. याच कारणास्तव
थोडंसं अजून अकोटप्याचा चेंडू हाताळला होता. यावेळेस गोलंदाज महेशाने गतीमध्ये परिवर्तन केलं. दरम्यान एक धाव मिळते. स्कोर कार्डवरती धावा लागतात 11 धावा. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज महेश, सामना करतो प्रितेश. यावेळेस चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावल्यास लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रितेश यांच्यासाठी खुशखबर, 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. मात्र धावा खूप कमी आहेत. यावेळेस चेंडू शॉट अँड पुल, पुल अँड सक्सेसफुल होईल का? मात्र पंचांकडे नक्कीच लक्ष असणार आहे आमचं. दोन्ही पंच विचार विनिमय करतील आणि त्यानंतरच आपल्याला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतील. तर नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा एक आपल्याला मेजबानी मिळणार आहे. 6, 7 आणि 8 मार्च 2020 हायलँडच्या ग्राउंडवरती एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अंबर क्रीडा मंडळ, ज्या मंडळाला सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष पूर्ण झाले, तसेच सन्माननीय स्थानिक नगरसेवक सन्माननीय श्री संजयजी देवराजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. संजयजी भोईर साहेबांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. अमर क्रीडा मंडळाच्या वतीनं प्रथम पारितोषिक 77,000 रुपये, 777. तर या सामन्याकडे एक रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळतोय. महेश गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या स्थिरावले. 13 धावसंख्या. दरम्यान यावेळेस उंचावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल होईल का? मात्र चेंडू ट्रॅव्हल होते डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक धाव मिळते. बॅक टू बॅक सिंगल इथे अर्जित केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. सातत्याने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असणारा फलंदाज प्रितेश, मात्र काय गोलंदाजी होते. नक्कीच या धावा जर काय 4 षटकांमध्ये 30 ते 32 असत्या तर एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. धावसंख्या 15, स्कोर कार्ड वरती 15 धावा. अजूनही 6 धावांची गरज असणार आहे. 14 धावा लागल्या धाव फलकात, अजून 7 धावांची गरज असणार आहे. 7 धावा विजयासाठी. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय महेश यांच्या गोलंदाजीमधून. दरम्यान एक धाव घेऊन धावसंख्या पोहोचते 15. या धावसंख्येवरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकात 15 धावा. अजूनही 6 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. तर नक्कीच इथे आगमन होत आहे बाळकुम मास्टर 40+ मास्टरचं, जे दमन इथे गेले होते स्पर्धा खेळण्यासाठी, मात्र निराश होऊन परतले आहेत. दमनवरून त्यांचं इथेच आगमन झालं. आताच आम्हाला फोन आला, कैलास भोईर त्यांचे कप्तान समोरच्या दिशेला आहेत, पॅव्हिलियनच्या दिशेला. बाळकुम मास्टर 40+ आपण बघतोय पॅव्हिलियनच्या दिशेने सर्व खेळाडू या स्पर्धेची, या सामन्याची मजा घेत असताना. दरम्यान यावेळेस शटॉन पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पहिला विकेटचा पतन इथे सुबिन याच्या रूपाने. पहिला मोहरा इथे गारद होतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाचा 15 या धावसंख्येमध्ये. DJ वैभव in the तर यावेळेस व्यंकटेश पहिल्याच चेंडूवरती एक सफलता प्राप्त करतोय. सुबिन सारख्या फलंदाजाला यावेळेस दगडामध्ये धरण्याचं काम करतोय. तसेच हॉटेल तश्विनी यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. 3 दिवस आम्हाला अल्पहाराची व्यवस्था इथे पुरवली हॉटेल तश्विनी. दरम्यान व्यंकटेश, काय हा सामना मोठा फटका खेळून महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने संपवेल का? यावेळेस